मित्रांनो, कलियुग हे पापाचे युग असते असे वेद सांगतात. पण या युगात माणसाची अवस्था किती भयानक होणार आहे हे भगवान दत्तात्रेयांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले होते. आज आपण आपल्या डोळ्यांनी जे घडताना बघतोय तेच भविष्य दत्तात्रेयांनी वर्तवले होते का, आणि यातून वाचल्याचा मार्ग काय, हेच आज आपण पाहणार आहोत. माझ्या मेहनतीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आज आपण ज्या ग्रंथाचा आधार घेणार आहोत तो सामान्य ग्रंथ नाही, ते आहे साक्षात श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ म्हणजे केवळ कागद आणि शाईचा खेळ नाही, तर हा एक जिवंत अग्नी आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू भस्मसात होते आणि शुद्ध होते, तसेच गुरुचरित्राच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव आपल्या पापांतून मुक्त होतो. श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो. असे म्हणतात की ज्या घरात गुरुचरित्र आहे आणि जिथे नित्य नियमाने याचे वाचन होते, तिथे अतृप्त आत्मे, भूतप्रेते किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. ही केवळ कथा नाही, तर हा सिद्ध संकल्पांचा महासागर आहे. आज याच महासागरातून आपण कलियुगाच्या भविष्याचे मोती वेचणार आहोत. पण त्याआधी या महान गुरु परंपरेचा उगम कसा झाला हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यांनी हे भविष्य वर्तवले त्या भगवान दत्तात्रेयांचा जन्मच एका अद्भुत परीक्षेतून झाला होता. ही कथा सुरू होते सत्ययुगाची आणि त्रेतायुगाच्या संधिकाळात. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया यांचे आश्रम म्हणजे तपोबलाचे केंद्र होते. माता अनुसूया या पतिव्रता होत्या. पतीची सेवा आणि ईश्वरावरील निष्ठा यात त्या इतक्या एकरूप होत्या की त्यांच्या तपोबलाची कीर्ती 3ही लोकांत पसरली होती. ही कीर्ती इतकी वाढली की खुद्द स्वर्गातील देवींना, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती यांनाही या मानवी स्त्रीबद्दल आश्चर्य आणि काहीशी असूया वाटू लागली. नारद मुनींनी जेव्हा या 3ही देवींकडे जाऊन माता अनुसूयेच्या पातिव्रत्याचे गुणगान केले, तेव्हा त्या देवींनी आपल्या पतींकडे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हट्ट धरला. पृथ्वीवर अशी कोणती स्त्री आहे जिचे पातिव्रत्य आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे? तुम्ही तिची परीक्षा घेतलीच पाहिजे. त्रिदेवांना माहीत होते की अत्री ऋषी आणि अनुसूया हे परम सात्विक आणि निष्पाप आहेत. पण भक्तांची इच्छा आणि पत्नींचा हट्ट पुरवण्यासाठी, तसेच जगाला एका महान अवताराची भेट देण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एका नाटकाची रचना केली. ते तिघेही साधू वेश धारण करून पृथ्वीवर आले. अत्री ऋषींच्या आश्रमात दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आणि आश्रमात माता अनुसूया एकट्याच होत्या. साधू वेशातील त्रिदेवांनी आश्रमाच्या दारात उभे राहून आवाज दिला, भवती भिक्षाम देही. माता अनुसूया बाहेर आल्या. समोर 3 तेजस्वी साधू उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते, जे सामान्य साधूंच्या चेहऱ्यावर दिसत नाही. पाहुणे म्हणजे साक्षात देव या भावनेने मातेने त्यांचं स्वागत केले. त्यांना बसायला आसन दिले आणि त्यांच्यासाठी भोजन वाढण्याची तयारी केली. पण त्याच वेळी त्या साधूंनी एक विचित्र अट घातली. साधू वेशातील भगवान विष्णू म्हणाले, माते, आमची एक अट आहे. आम्ही तुझ्या हातचे देवण तर घेऊ, पण तू आम्हाला विवस्त्र होऊन म्हणजेच अंगावर एकही वस्त्र न ठेवता भोजन वाढावे लागेल, तरच आम्ही ही भिक्षा स्वीकारू. अन्यथा आम्ही इथून उपाशी परत जाऊ. हे ऐकून क्षणभर आसमंत स्तब्ध झाला. एका पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठी परीक्षा दुसरी कोणतीच नव्हू शकत होती. जर तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील, जी गृहस्थ आश्रमाचा धर्म मोडण्यासारखे होते. आणि जर तिने हो म्हटलं तर तिचे पातिव्रत्य भंग पावेल. हे एक धर्मसंकट होते. एका बाजूला अतिथी देवो भव आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीची लज्जा आणि शील. पण माता अनुसूया डगमगल्या नाहीत. त्यांनी डोळे मिटले आणि आपल्या पतींचे म्हणजे अत्री ऋषींचे स्मरण केले. त्यांच्या अंतःचक्षूंना समजले की हे सामान्य साधू नाहीत, हे तर साक्षात माझे पिता समान त्रिदेव आहेत. त्यांनी मनात विचार केला की ज्या ईश्वराने मला हे शरीर दिले आहे त्याच्यासमोर लज्जा कसली? जर माझे मन निर्मळ असेल आणि माझे पातिवृत्य सत्य असेल तर हे साधू माझ्यासाठी माझ्या बाळांसारखे आहेत. आणि इथेच कथेचा सर्वात हळूवार, भावुक आणि सर्वोच्च बिंदू येतो.
माता अनुसूयेने आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिने हातात कमंडलूतील पाणी घेतले आणि आपल्या पतींचे चरणकमलांचे स्मरण केले. तिने ते पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि उच्चारले, जर माझे पातिव्रत्य सत्य असेल तर या तिन्ही साधूंचे तात्काळ 6 महिन्यांच्या बालकांमध्ये रूपांतर होवो. पाण्याचा थेंब अंगावर पडताच एक अद्भुत चमत्कार झाला. क्षणभर पूर्वी जिथे 3 दाढीधारी तेजस्वी तपस्वी उभे होते, तिथे आता 3 गोंडस रांगत असलेली बाळं रडत होती. ओहो ओहो असा बालकांचा रडण्याचा आवाज त्या शांत आश्रमात घुमत होता. त्या क्षणी त्या आश्रमाचेच वातावरण बदलून गेले. माता अनुसूयेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मघाशी मनात असलेला संकोच आता वितळून गेला होता आणि तिथे फक्त आणि फक्त वात्सल्य उरलं होतं. एका आईसाठी तिचे बाळ कधीच परके नसते आणि बाळासमोर आईला कधीच लज्जा नसते. तिने धावून जाऊन त्या तिन्ही बाळांना कडेवर उचलले. त्या जगन्नियंत्यांना, म्हणजे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, म्हणजे ब्रह्मा, जे याचे पालन करतात म्हणजे विष्णू, आणि जे याचा संहार करतात म्हणजे महेश, या तिघांनाही आज एका मातेच्या प्रेमापुढे झुकावं लागलं होतं. तिने त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळून घेतले. ब्रह्मा, विष्णू, महेश आता केवळ भुकेलेले बाळं होते आणि अनुसूया त्यांची आई होती. तिने त्यांना मांडीत घेतले आणि तिने त्यांना स्तनपान करवले. ज्यांच्या उदरात अनेक ब्रह्मांडे समावलेली आहेत, ते आज एका ऋषीपत्नीच्या दुधाने तृप्त होत होते. आकाशातून देव देखील हे दृश्य पाहून थक्क झाले. शक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सर्व काही मातृत्व या एका शब्दापुढे किती लहान आहे हे त्या दिवशी त्रिलोकाला दिसून गेले. माता अनुसूया त्यांना पाळण्यात घालून हलवत होत्या आणि त्यांच्या मुखातून अंगाई गीत बाहेर पडली. त्या क्षणी तिथे फक्त शांतता, प्रेम आणि भक्तीचा सुगंध दरवळत होता. तो काळ काळाच्या ओघात गोठून गेला होता, जिथे देव भक्ताचा झाला होता आणि भक्त देवाचा पालक बनला होता. काही काळ लोटला. इकडे स्वर्गात देवी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती आपल्या पतींच्या चिंतेने व्याकुळ झाल्या. नारद मुनींनी त्यांना बातमी दिली की तुमचे पती तर पृथ्वीवर एका आश्रमात लहान बाळे बनून खेळत आहेत. हे ऐकून तिन्ही देवी धावत अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्या. तिथे त्यांनी पाहिले की त्यांचे पती पाळण्यात झोपले आहेत. त्यांनी माते अनुसूयेची क्षमा मागितली. माते, आमचा अहंकार गळून पडले आहे. कृपया आमच्या पतींना पुन्हा मूळ रूपात आणा, अशी विनवणी त्यांनी केली. माता अनुसूयेने पुन्हा मंत्रोच्चार केले आणि त्या बाळांचे पुन्हा त्रिदेव झाले. पण जाताना त्या तिन्ही देवांनी अनुसूयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला वरदान दिले. आम्ही जरी आमच्या लोकात परत जात असलो तरी आमचा एक अंश, आमचे संयुक्त स्वरूप सदैव तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्याजवळ राहील. आणि अशा प्रकारे जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. दत्त म्हणजे दिलेला. अत्रि ऋषींना आणि अनुसूयेला त्रिदेवांनी स्वतःला अर्पण केले म्हणून त्यांचे नाव दत्त पडले आणि अत्रींचे पुत्र म्हणून अत्रेय. भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप हे विश्वातील सर्वात रहस्यमय आणि अर्थपूर्ण स्वरूप आहे. त्यांना 3 मुख्य आहेत, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे एकत्रीकरण आहे. त्यांना 6 हात आहेत, ज्यात शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, कमंडलू आणि जपमाळा आहे. त्यांच्या मागे गाय उभी असते, जी साक्षात पृथ्वी माता आहे, आणि त्यांच्या 4ही बाजूंना 4 कुत्री असतात. हे साधे कुत्री नसून 4ही वेदांचे स्वरूप आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. भगवान दत्तात्रेय हे अवधूत आहेत. अवधूत म्हणजे ज्याने सर्व बंधने फोडली आहेत. ते कोणा एका गुरुचे शिष्य झाले नाहीत, तर त्यांनी निसर्गालाच आपला गुरु मानले. त्यांनी 24 गुरु केले. पृथ्वीकडून त्यांनी सहनशीलता शिकली, वाऱ्याकडून त्यांनी अलिप्तता शिकली, आकाशाकडून त्यांनी व्यापकता शिकली, तर पाण्याकडून शुद्धता शिकली. अग्नीकडून त्यांनी तेजस्वी राहणे शिकले, तर चंद्राकडून वाढणे आणि कमी होणे हे शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत, हे शिकले. अजगराकडून त्यांनी मिळेल त्यात समाधान मानणे शिकले, तर समुद्राकडून त्यांनी मर्यादा न ओलांडणे शिकले. एका पिंगला नावाच्या वेश्येकडून त्यांनी शिकले की आशा हीच परमदुःख आणि निराशा हेच परमसुख, हा धडा घेतला. अगदी मधमाशीकडूनही त्यांनी शिकले की साठवून ठेवलेला संग्रह म्हणजे मध शेवटी दुसऱ्याच्याच कामाला येतो, त्यामुळे संचय करू नये. भगवान दत्तात्रेय हे चिरंजीव आहेत. ते आजही गिरनार पर्वतावर औदुंबर वृक्षाखाली
किंवा गाणगापूरच्या निर्गुण पादुकांमध्ये वास करतात असे मानले जाते. पण या महान अवताराने युगायुगांचे निरीक्षण केले आहे. जेव्हा द्वापरयुग संपून कलियुगाची चाहूल लागली तेव्हा भगवान दत्तात्रेय चिंतित झाले. त्यांना माहीत होते की येणारे युग हे अंधकाराचे युग असणार आहे. कलियुगाच्या सुरुवातीलाच अधर्माचे सावट पसरू लागले होते. माणसे सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मागे धावू लागली होती. वेदांचा अर्थ अनर्थ करून सांगितला जात होता. यज्ञयागाच्या नावाखाली हिंसा वाढली होती. हे पाहून धर्माचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रेयांनी कलियुगात आपले पहिले अवतार घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूरला जन्मले, तर श्री नृसिंह सरस्वती कारंजला. या दोन्ही अवतारांचे कार्य आणि उद्दिष्ट एकच होते, कलियुगातील भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणे. श्री गुरुचरित्रात अनेक ठिकाणी असा उल्लेख येतो की जेव्हा शिष्यांनी नृसिंह सरस्वतींना विचारले, गुरुदेव, हे युग इतके कठीण का आहे? लोक धर्माचे पालन का करत नाहीत? तेव्हा नृसिंह सरस्वतींनी जे उत्तर दिले ते ऐकून शिष्यांच्या अंगावर काटा आला. ते म्हणाले, हे कलियुग आहे. या युगात धर्म एका पायावर उभा असेल, सत्य लपले जाईल आणि असत्य राज्य करेल. माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्याला पापातच पुण्य वाटू लागेल. पण मी तुम्हाला आधी सावध करतोय, कारण मला माझ्या भक्तांची काळजी आहे. दत्तात्रेयांनी आणि त्यांच्या अवतारांनी जी कलियुगाची भयानक लक्षणे सांगितली होती ती केवळ भविष्यवाणी नव्हती, तर तो एक आरसा होता. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की एक वेळ अशी येईल जेव्हा गुरु शिष्य परंपरा फक्त व्यापाराचे साधन बनेल. राजा प्रजेचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करेल आणि सर्वात भयंकर म्हणजे माणसे माणसांचे शत्रू होतील. पण दत्तात्रेयांचा जन्म तर झाला, त्यांचे अवतारही कार्य करून गेले. पण मग प्रश्न उरतो की त्यांनी नेमक्या अशा कोणत्या 12 भयानक खुणा आणि भविष्यवाण्या सांगितल्या होत्या ज्या आज 2024-25 मध्ये आपल्या डोळ्यासमोर तंतोतंत खरा ठरत आहेत. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या विनाशाच्या गर्तेतून वाचण्यासाठी त्यांनी कोणता गुप्त मार्ग सांगितला आहे. हे समजून घेणे तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, कारण येणारा काळ हा परीक्षेचा काळ असणार आहे. दत्तात्रेयांनी सांगितलेली ती 12 लक्षणे आणि त्यावरचा तो अमोघ उपाय काय आहे हे आपण पाहणार आहोत पुढील भागात. भगवान दत्तात्रेयांनी आणि त्यांच्या अवतारांनी श्री गुरुचरित्रात आणि दत्तपुराणात जी कलियुगाची लक्षणं सांगितली आहेत ती ऐकताना आजही अंगावर शहारे येतात. शिष्यांच्या आग्रहाखातर जेव्हा श्री नृसिंह सरस्वतींनी काळाचा पडदा बाजूला सारून भविष्यात डोकावले तेव्हा त्यांनी जे पहिले लक्षण सांगितले ते होते धर्माचे बाजारीकरण. गुरुदेव म्हणाले, हे शिष्या, कलियुगाचे पहिले आणि सर्वात घातक लक्षण म्हणजे धर्माची जागा पाखंड घेईल. जे लोक कपाळावर मोठे टिळे लावतील, गळ्यात माळा घालतील आणि संतांचा वेश धारण करतील तेच लोक आतून सर्वात जास्त भ्रष्ट असतील. मंदिरे ही शांतीची स्थाने राहणार नाहीत, तर ती व्यापाराची केंद्र बनतील. देवाला विकले जाईल. देवाच्या दर्शनासाठी पैसे मोजावे लागतील. जो श्रीमंत असेल त्याला देवात आणि मंदिरात पहिला मान मिळेल आणि जो खरा सात्विक भक्त असेल पण गरीब असेल त्याला धक्के मारून बाहेर काढले जाईल. ज्ञान हे मोक्षासाठी न वापरता पोटापाण्यासाठी वापरले जाईल. कथा सांगणारे, कीर्तन करणारे लोक आपली कला विकून पैसे कमवतील. वेदांचे ज्ञान असणारे ब्राह्मण आपली नित्यकर्मे सोडून यजमानांच्या घरी केवळ अन्नाच्या आणि दक्षिणेच्या आशेने धावतील. जेव्हा रक्षण करणाराच भक्षण करू लागेल तेव्हा समजून जा की कलियुग शिगेला पोहोचले आहे. दुसरे लक्षण त्यांनी सांगितले ते नात्यांचा ऱ्हास. रक्ताच्या नात्यात पाणी मिसळले जाईल. आईवडील हे मुलांसाठी ओझे वाटू लागतील. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवले तिलाच म्हातारपणी घरातून बाहेर काढले जाईल किंवा वृद्धाश्रमात पाठवले जाईल. भावाभावांमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी आणि पैशासाठी तलवारी निघतील. मित्र तोच असेल ज्याच्याकडे पैसा आहे. स्वार्थ संपला की मैत्री संपेल. पती पत्नीच्या पवित्र नात्यात विश्वासाची जागा संशय घेईल. विवाह हे संस्कार नसून केवळ एक तडजोड किंवा करार ठरेल. थोड्याशा भांडणावरून घरे तुटतील. तिसरे लक्षण जे आज आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय ते म्हणजे अन्नाची अशुद्धता. गुरुचरित्रात स्पष्ट म्हटले आहे की अन्न हेच मन आहे. जसे अन्न पोटात जाईल तसेच विचार मनात येतील. कलियुगात लोक शुद्ध, अशुद्ध, भक्ष, अभक्ष याचा विचार सोडतील. हिंसा करून मिळवलेले, दुसऱ्याला दुखावून मिळवलेले आणि तामसी वृत्तीने शिजवलेले अन्न लोक चवीने खातील. त्यामुळेच लोकांची मनं अस्वस्थ राहतील. कितीही सुखसोयी आल्या तरी मानसिक शांती मिळणार नाही. डिप्रेशन, चिंता आणि अकाली मृत्यू हे घरोघरी दिसतील. चौथे आणि सर्वात गंभीर लक्षण म्हणजे स्त्रीचा सन्मान आणि मर्यादा.
गुरुदेव म्हणाले होते, स्त्रिया आपली नैसर्गिक लज्जा सोडून पुरुषांचे अनुकरण करतील आणि पुरुष आपले पौरुषत्व विसरून वागतील. जेव्हा समाजात स्त्रीचा सन्मान संपेल तेव्हा त्या समाजाचा विनाश अटळ आहे. वासना इतकी प्रबळ होईल की वयाची मर्यादा राहणार नाही. लहान मुले असो अथवा वृद्ध, कोणीही सुरक्षित राहणार नाही. लोक इंद्रिय सुखालाच प्रेम समजतील आणि आत्म्याच्या प्रेमाला विसरून जातील. 5वे लक्षण म्हणजे निसर्गाचा कोप. जेव्हा पृथ्वीवर पापाचा भार वाढेल तेव्हा निसर्ग आपला समतोल गमावेल. अवेळी पाऊस पडेल, नद्या आटतील, जमिनी नापीक होतील. जिथे पाणी हवे तिथे दुष्काळ पडेल आणि जिथे नको तिथे महापूर येईल. गायी, ज्यांना आपण माता मानतो, त्यांची कत्तल केली जाईल आणि हे उघड्या डोळ्याने पाहणारा समाज गप्प बसेल. हे सर्व ऐकून शिष्यांचे मन विषण्ण झाले. त्यातील एका शिष्याने, ज्याचे नाव सायनदेव होते, हात जोडून ऋषी सरस्वतींना विचारले, गुरुदेव, हे भविष्य तर अत्यंत भयानक आहे. जर सगळीकडे अंधारच असेल तर सामान्य माणसाने, संसारी जीवाने यातून वाचायचे कसे? काय कलियुगात मोक्ष मिळणे अशक्य आहे? काय देव आम्हाला सोडून गेला आहे? त्यावर श्री नृसिंह सरस्वतींचे हास्य उमलले. ते म्हणाले, नाही सायनदेव, ईश्वराने कधीच आपल्या लेकरांचा हात सोडला नाही. उलट सत्ययुगात जे फळ हजारो वर्ष तपश्चर्या करून मिळत होते, त्रेतायुगात जी मोठी यज्ञ करून मिळत होते आणि द्वापार युगात जी कठीण पूजा करून मिळत होते, तेच फळ कलियुगात केवळ आणि केवळ नामस्मरणाने आणि विश्वासाने मिळेल. कलियुगात मार्ग कठीण आहे, पण उपाय सोपा आहे. जो गुरुच्या वचनावर विश्वास ठेवेल त्याला या कलीचा स्पर्शही होणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी गुरुदेवांनी एक लीला रचली. ही कथा आहे एका अशा ब्राह्मणाची ज्याचे उदाहरण आजही कलियुगातील प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. कर्नाटक प्रांतात एक ब्राह्मण राहत होता. दुर्दैवाने त्याला कुष्ठरोगाची लागण झाली. हा रोग पूर्वजन्मीच्या कर्मामुळे किंवा ह्या जन्मातील पापांमुळे होतो असे मानले जात असे. त्याचे शरीर हळूहळू सडू लागले होते. हाताच्या बोटांतून पू वाहत होता, अंगाला दुर्गंधी येत होती आणि त्वचेवर काळे डाग पडले होते. ज्या समाजात तो मानाने वावरत होता त्याच समाजाने त्याला बहिष्कृत केले. त्याचे मित्र त्याला पाहून रस्ता बदलू लागले. शेजाऱ्यांनी त्याला गावाबाहेर काढले. सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वतःच्या पत्नीने आणि मुलांनीही त्याचा तिरस्कार सुरू केला. ज्या घरात तो मालक होता तिथे आता त्याला कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक मिळत होती. वेदनांनी तळमळणारा तो ब्राह्मण अनेक वैद्यांकडे गेला, अनेक औषधे घेतली, लेप लावले, कडू काढे प्यायला, पण रोग बरा होण्याऐवजी वाढतच गेला. त्याने अनेक देवांना नवस केले, अनेक तीर्थयात्रा केल्या, पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी हताश होऊन तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. असे सडलेले आयुष्य जगण्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणून तो नदीच्या काठावर गेला. तिथे त्याला एक साधू भेटला. त्या साधूने त्याला विचारले, अरे ब्राह्मणा, आत्महत्येसारखे महापाप का करतोस? देहाचा अंत करून कर्म संपत नाहीत, ते भोगावेच लागतात. ब्राह्मणाने रडत आपली कहाणी सांगितली. तेव्हा त्या साधूने त्याला एक मार्ग दाखवला. तो म्हणाला, तुला या जगातील औषधं वाचवू शकत नाहीत. तुला आता फक्त वैद्यराजच वाचवू शकतात. तू गाणगापूरला जा. तिथे साक्षात भगवान दत्तात्रेय नृसिंह सरस्वती या रूपात वावरत आहेत. त्यांच्या चरणांची धूळच हे तुझे औषध आहे. बुडत्याला काडीचा आधार वाटावा. तसा तो ब्राह्मण त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे गाणगापूरच्या दिशेने निघाला. रस्ता कठीण होता. शरीरात त्राण नव्हते, पण मनात एकच आशा होती की तिथे गेल्यावर काहीतरी चमत्कार होईल. दिवस रात्र चालत, लोकांचे टोमणे सहन करत, भूक तहान विसरून तो कसाबसा भीमा अमरजा नदी संगमावर पोहोचला. तिथे त्याला कळलं की गुरुदेव संगमावर अनुष्ठानासाठी बसले आहेत. तो धावत लंगडत संगमाकडे गेला. समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे दिपले. तिथे एका शिलाखंडावर श्री नृसिंह सरस्वती बसले होते. त्यांचे तेज सूर्यासारखे होते, पण डोळ्यात चंद्रासारखी शीतलता होती. त्यांच्या आजूबाजूला शिष्यांचा गराडा होता. त्या ब्राह्मणाला वाटले, मी इतका अपवित्र, दुर्गंधी येणारा, मला गुरुदेव जवळ येऊ देतील का? पण गुरु तर अंतर्यामी असतात. त्यांनी गर्दीतून बरोबर त्या ब्राह्मणाकडे पाहिले. त्या नजरेत कोणताही तिरस्कार नव्हता, होती ती फक्त करुणा. त्या ब्राह्मणाने पुढे होऊन साष्टांग दंडवत घातला. हे गुरुदेव, मी अपराधी आहे, पापी आहे. जगाने मला नाकारले आहे. आता तुम्हीही मला नाकारले तर मी कुठे जाऊ? माझ्या नरकयातनेतून माझी सुटका करा. त्या क्षणी संगमावरची हवा थांबली होती. नदीचा खळखळ आवाजही जणू मंद झाला होता. सर्वांचे लक्ष त्या रडणाऱ्या रोगीट ब्राह्मणाकडे आणि शांत बसलेल्या गुरुदेवांकडे होते. श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला उठायला सांगितले नाही. त्यांनी त्याला स्पर्श केला नाही. त्यांनी फक्त आपले दोन्ही डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणाकडे एकटक पाहिले. ती नजर साधी नव्हती, ती कृपादृष्टी होती.
ज्याप्रमाणे सूर्यकिरणे पडताच बर्फ वितळतो, तसे त्या दृष्टीच्या स्पर्शाने ब्राह्मणाचे कर्म वितळू लागले. गुरुदेवांनी आपल्या कमंडलूतील थोडेसे पाणी हातावर घेतले आणि मंत्र म्हणून त्या ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडले. त्या क्षणी काय घडले हे शब्दात सांगणे कठीण आहे. पाण्याचे ते थेंब जेव्हा त्याच्या सडलेल्या त्वचेवर पडले, तेव्हा त्याला आपल्या शरीरात हजारो विजा चमकल्याचा भास झाला. एक तीव्र उष्णता त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि पाठोपाठ एक थंड लहर अंगावरून फिरली. त्याला आतून जाणीव झाली की काहीतरी बदलले आहे. जे ओझे तो वर्षानुवर्षे वाहत होता ते गळून पडले आहे. त्याने हळूच डोळे उघडून आपल्या आटाकडे पाहिले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. जिथे मगाशी जखमा होत्या, पू वाहत होता आणि त्वचा काळी पडली होती, तिथे आता सोन्यासारखी चमकणारी तेजस्वी त्वचा होती. त्याचे बोटे सरळ झाली होती. दुर्गंधी जाऊन तिथे चंदनाचा सुवास येत होता. तो चमत्कार होता. विज्ञानाच्या पलीकडचा, तर्काच्या पलीकडचा, केवळ श्रद्धा आणि गुरुकृपेचा चमत्कार. त्या ब्राह्मणाने पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणांवर डोके ठेवले. पण यावेळी ते दुःखाचे डोके नव्हते, तर ते कृतज्ञतेचे होते. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि ते गुरुदेवांचे पाय धुवून काढत होते. हे दत्तात्रेय, हे प्रभू, तुम्ही मला केवळ शरीर नाही दिले, तर तुम्ही मला नवजीवन दिले आहे. तुम्ही मला माणसांत आणले आहे. तो हुंदके देत बोलत होता. नृसिंह सरस्वतींनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, बाळा, हे माझ्यामुळे नाही, तर तुझ्या विश्वासामुळे झाले आहे. तुझा अहंकार त्या रोगासोबतच गळून पडला. जेव्हा जीव पूर्णपणे शरण येतो, तेव्हाच ईश्वराचे द्वार उघडते. ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो ब्राह्मण काळपर्यंत समाजासाठी अस्पृश्य होता, तो आता तेजस्वी कांती असलेला तरुण झाला होता. लोक धावत येऊन त्याचे दर्शन घेऊ लागले. ज्यांनी त्याला हकलले तेच आता त्याच्या पाया पडू लागले. हे पाहून सर्वांची खात्री पडली की कलियुगात गुरुशिवाय तरुणोपाय नाही. गुरुदेवांनी त्या ब्राह्मणाला उपदेश केला की, हे ब्राह्मणा, शरीर तर शुद्ध झाले, पण आता मनाला पुन्हा अशुद्ध होऊ देऊ नकोस. नियमित गुरुचरित्राचे पारायण कर आणि मिळालेले आयुष्य जनसेवेसाठी वापर. ब्राह्मणाने ते मान्य केले. पण मानवी स्वभावाची एक गंमत असते. एक संकट टळले की माणसाचे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे जाते. आरोग्य मिळाले की माणसाला काळजी वाटते ती धनाची. कलियुगात पैसा हाच दुसरा परमेश्वर मानला जातो, हे आपण सुरुवातीलाच पाहिले. आरोग्य मिळालेला तो ब्राह्मण आता विचार करू लागला की शरीर तर बरे झाले, पण खायला काय? मी तर गरीब आहे. माझे घरदार उद्ध्वस्त झाले आहे. आता मी जगू कसा? तशीच अवस्था एका दुसऱ्या ब्राह्मणाची होती. तो शरीराने धडाधक्का असतो होता, पण नशिबाने अत्यंत दारिद्र्य होता. घरात खायला दाणा नव्हता. मुलं भुकेने व्याकुळ होत होती आणि पत्नी रोज टोमणे मारत असे. तुमची भक्ती काय कामाची? जर देव पोट भरू शकत नाही, तर त्या देवाची पूजा करून काय फायदा? असे ती रोज त्याला सुनावत असे. हताश झालेला तो गरीब ब्राह्मण विचार करत होता की खरोखरच कलियुगात भक्तीने पोट भरते का, की फक्त अधर्मानेच पैसा मिळतो? याचे प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि आपल्या दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी तोही त्याच वाटेने निघाला ज्या वाटेने कुष्ठरोगी ब्राह्मण गेला होता. पण काय गुरुदेव फक्त रोगाचे निवारण करतात, की ते नशिबाच्या रेषेत लिहिलेले दारिद्र्यही पुसून टाकू शकतात? गुरुचरित्रात पैशाबद्दल आणि समृद्धीबद्दल दत्तात्रेयांनी कोणता गोपित मंत्र सांगितला आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2025 नंतर जेव्हा जग एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटाकडे जाईल, तेव्हा आपली आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? या गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला ज्यामुळे त्याच्या झोपडीचा महाल झाला? आणि दत्तात्रेयांनी कलियुगाच्या अंताबद्दल आणि 5 महापापांबद्दल काय अंतिम इशारा दिला आहे? हे सर्व गुपित उलगडणार आहे आपल्या या कथेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागात. त्या गरीब ब्राह्मणाचे पाय थरथर कापत होते. भूक आणि थकव्यामुळे नव्हे, तर समोर बसलेल्या त्या तेजस्वी महापुरुषाकडे, साक्षात श्री नृसिंह सरस्वतींकडे पाहून त्याला भरून आले होते. त्याने आपले डोके त्यांच्या चरणांवर टेकवले आणि अनावर होऊन रडू लागला. त्याचे अश्रू हेच त्याचे शब्द होते. गुरुदेवांनी त्याला शांत होऊ दिले. जेव्हा त्याचे रडणे थांबले, तेव्हा तो गदगदल्या आवाजात म्हणाला, महाराज, लोक म्हणतात की देव फक्त भावनेचा भुकेला असतो, पण महाराज, माझे पोट तर अन्नाचे भुकेले आहे. माझी मुले उपाशी झोपतात आणि माझी पत्नी मला रोज विचारते की तुझा देव आमच्या ताटात भाकर का टाकत नाही? जर धर्माच्या वाटेवर चालून दारिद्र्यच मिळणार असेल, तर मी अधर्माची वाट का धरू नये? मला सांगा गुरुदेव, का लक्ष्मी फक्त पाप्यांच्याच घरी पाणी भरते?
का त्याचा हा प्रश्न केवळ त्याचा एकट्याचा नव्हता, तर आजच्या कलियुगातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचा हाच प्रश्न आहे. यावर श्री नृसिंह सरस्वती हसले नाहीत किंवा रागावले नाहीत. त्यांनी अत्यंत शांत स्वरात त्याला कर्माचा सिद्धांत सांगितलं. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, दारिद्र्य हे देवाचा शाप नसून ते तुझ्याच मागील जन्माच्या कर्माचे फळ आहे. तू मागील जन्मात कधीही दानधर्म केला नाहीस, कोणाला अन्नाचा कण दिला नाहीस, म्हणून या जन्मात तुला अन्नासाठी वणवण करावी लागत आहे. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे त्याग आहे, जिथे समाधान आहे. पण तू चिंता नको करू, तू आता दत्तात्रेयांच्या दरबारात आला आहेस. गुरुदेवांनी त्याला एक अत्यंत साधा पण शक्तिशाली उपाय सांगितला. ते म्हणाले, कलियुगात मोठे यज्ञ करण्यासाठी तुझ्याकडे धन नाही आणि कठीण तपश्चर्या करण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही. म्हणून मी तुला एक मंत्र देतो. हा मंत्र साक्षात लक्ष्मीला खेचून आणणार आहे. तू घरी जा आणि पूर्ण श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप कर. पण अट एकच आहे, हा जप करताना मनात लोभ नसावा, तर विश्वास असावा की माझा गुरु माझा सांभाळ करण्यास समर्थ आहे. त्या ब्राह्मणाने गुरुदेवांच्या पायांची धूळ कपाळाला लावली आणि तो घरी परतला. त्याच्या हातात धन नव्हते, पण मनात आशा होती. त्याने गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे जप सुरू केला. सुरुवातीला काही दिवस काहीच घडले नाही. त्याची पत्नी त्याला हसली, बघा अजून एक वेळ घेऊन आले. पण तो डगमगला नाही. तो जप करत राहिला आणि मग तो चमत्कार घडला, ज्याची नोंद गुरुचरित्रात सुवर्ण अक्षरांनी केली आहे. एके दिवशी तो आपल्या घराच्या पडक्या भिंतीजवळ बसून जप करत होता. अचानक एक साप तिथून सरपटत गेला आणि एका बिळात शिरला. त्या सापाच्या भीतीपेक्षा त्याला कुतूहल वाटले. त्याने ती जागा खणून पाहिली. थोडे खोल खणताच त्याच्या कुदळीला एक धातूचे भांडे लागले. त्याने माती बाजूला सारली आणि पाहिले तर तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हंडा होता. हे धन सोनीचे नव्हते, हे धन कोणाला फसवून मिळवलेले नव्हते. हे त्याच्या पूर्वजांचे धन होते, जे आज गुरुकृपेने त्याला परत मिळाले होते. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या स्पंदनांनी त्याच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट केली आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा केला होता. ज्या घरात खायला दाणा नव्हता तिथे अन्नाच्या कोठारे भरली. पण त्या ब्राह्मणाने यावेळी चूक केली नाही. त्याने त्या धनाचा उपयोग गरिबांना अन्नदान करण्यासाठी आणि धर्मकार्य करण्यासाठी केला. मित्रांनो, या कथेतून भगवान दत्तात्रेयांनी कलियुगातील माणसाला एक मोठा संदेश दिला आहे. पैसा मिळवणे गैर नाही, पण तो नीतीने आणि गुरुकृपेने मिळवला तरच तो सुख देतो. वाम मार्गाने मिळवलेला पैसा आज येईल, पण तो उद्या तुम्हाला कोर्ट कचेरी, दवाखाना आणि अशांतीच्या मार्गाने नागून जाईल. आता प्रश्न उरतो की शरीराचा रोग गेला, गरिबी गेली, पण पुढे काय? आपण 2025च्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि जग वेगाने बदलत आहे. भगवान दत्तात्रेयांनी भविष्याबद्दल म्हणजे आजच्या काळाबद्दल काय लिहून ठेवले आहे? श्री गुरुचरित्रात आणि दत्तपुराणात कलियुगाचे भविष्य सांगताना त्याचे 4 चरण म्हणजे टप्पे सांगितले आहेत. हे समजून घेणे आजच्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचे आहे. पहिला चरण म्हणजे सुरुवातीची 5000 वर्षे, जो आता संपत आला आहे. यात अधर्म वाढेल, पण अजूनही भक्ती जिवंत असेल. मंदिरं असतील, कथा कीर्तनं होतील. पाप असेल, पण पुण्यालाही मान असेल. आपण सध्या याच टप्प्याच्या शेवटी आहोत. दुसरा चरण म्हणजे पुढील 10,000 वर्षे. हा काळ अत्यंत कठीण असेल. या काळात बुद्धीचा नाश होईल, असे दत्तात्रेय सांगतात. माणसं दिसायला सुंदर असतील, पण त्यांची मनं राक्षसी असतील. तंत्रज्ञानाची प्रगती होईल, ज्याला आपण आज टेक्नॉलॉजी म्हणतो, पण माणुसकी संपेल. लोक एकाच घरात राहतील, पण एकमेकांशी बोलणार नाहीत. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आज हेच घडत आहे. माणसं एकटेपणाने, डिप्रेशनने आणि मानसिक तणावाने मरतील. युद्धे जमिनीसाठी नाही, तर पाण्यासाठी आणि विचारांसाठी होतील. तिसरा आणि चौथा चरण जेव्हा घोर कलियुग येईल, तेव्हा वेद लुप्त होतील. गुरु हा शब्द फक्त शिवी म्हणून वापरला जाईल. आई, वडील आणि गुरु यांचा सन्मान कोणीही करणार नाही. स्त्रिया आणि पुरुष दोघेही अनैतिक संबंधांना जीवन मानतील. आणि जेव्हा हे पाप पृथ्वीला सहन होणार नाही, तेव्हा संहाराची वेळ येईल. 2025 आणि 30 नंतरचे भविष्य. दत्त संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांच्या आणि भविष्यवाण्यांच्या अर्थानुसार 2030 नंतरचा काळ हा मानसिक युद्धाचा काळ असणार आहे. शस्त्रांनी होणाऱ्या युद्धापेक्षा विचारांचे प्रदूषण जास्त घातक असेल. माणूस स्वतःच्याच मनाचा गुलाम होईल. भीती, असुरक्षितता आणि भविष्याची चिंता यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होईल. आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. औषधे शरीराला बरी करतील, पण मनाला शांत करू शकणार नाहीत. अशा या भयानक भविष्यातून वाचण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी 5 महापापांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. जर तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवायचे असेल तर या 5 गोष्टी टाळा. 1. गुरुद्रोह. ज्याने आपल्याला ज्ञान दिले, दिशा दिली, त्या गुरुचा किंवा शिक्षकाचा अपमान करणे हे कलियुगातील सर्वात मोठे पाप आहे.
2. अतिलोभ, गरजेपेक्षा जास्त साठवून ठेवण्याची वृत्ती, दुसऱ्याचे हक्क हिरावून घेणे. 3. पाखंड, धर्माचा वापर स्वार्थासाठी करणे, देवाच्या नावावर लोकांना फसवणे. 4. गर्भपात आणि बालहत्या, न जन्मलेल्या जीवाला मारणे. हे पाप करणाऱ्याला अनेक जन्म नरकयातना भोगाव्या लागतात, असे शास्त्र सांगते. 5. निंदा, दुसऱ्याची विनाकारण निंदा करणे आणि चारित्र्य हनन करणे. दत्तात्रेय म्हणतात, हे कलियुगातील मानवा, जर तू या 5 पापांपासून दूर राहिलास तर कली तुझा केसही वाकडा करू शकणार नाही. हे सर्व ऐकून तुमचे मन कदाचित घाबरले असेल. तुम्हाला वाटत असेल की अरे रे, इतका अंधारकारमय भविष्य, मग आमचे काय होणार? आमची मुले बाळे या जगात कशी जगणार? तर मित्रांनो, घाबरू नका, कारण जिथे भीती संपते तिथेच दत्तगुरूंचा हात सुरू होतो. तुम्ही गिरनार पर्वतावर किंवा गाणगापूरच्या त्या निर्गुण पादुकांकडे पाहिले आहे का? तिथे डोळे मिटून उभे राहिल्यावर एक आवाज ऐकू येतो, जो कानांनी नाही तर हृदयाने ऐकायचा असतो. तो आवाज भगवान दत्तात्रेयांचा आहे. ते म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ शब्द नाहीत, हे एक वचन आहे. युगे बदलली, सत्ययुगाचे कलियुग झाले, माणसे बदलली, पण दत्तात्रेय बदलले नाहीत. ते आजही तिथेच आहेत, औदुंबराच्या झाडाखाली, गोदावरीच्या तीरावर, कृष्णा पंचगंगेच्या संगमावर, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या विश्वासामध्ये. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की सर्व दरवाजे बंद झाले आहेत, जगाने तुम्हाला नाकारले आहे, खिशात पैसा नाही आणि शरीरात त्राण नाही, त्या दिवशी फक्त एकदा डोळे मिटा आणि मनापासून हाक मारा, दत्तगुरू. विश्वास ठेवा, त्या क्षणी तुम्हाला एक अदृश्य हात तुमच्या खांद्यावर जाणवेल. तो हात तुम्हाला सावरण्यासाठीच पुढे आलेला असेल. गुरुचरित्र सांगते की जग बुडाले तरीही प्रलय आला तरीही जाने गुरुचे बोट धरले आहे, तो पाण्यावरही चालेल आणि अग्नीतूनही सही सलामत बाहेर येईल. कलियुगाची ताकद मोठी असेलही, पण माझ्या दत्तात्रेयांच्या करुणेपुढे ती ताकद एका मुंगी एवढीही नाही. त्यामुळे भविष्याची चिंता सोडा, फक्त वर्तमानात गुरु नावाचा दिवा पेटवा. अंधार कितीही गडद असला तरी हा एक दिवा तुमच्या घराला आणि तुमच्या आयुष्याला प्रकाशमान करेल. तर मित्रांनो, भगवान दत्तात्रेयांनी आपल्याला कलियुगाच्या महासागरातून तरून जाण्यासाठी 4 साधे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय म्हणजे आपली लाईफ जॅकेट आहेत. 1. गुरुचरित्राचे वाचन. वर्षातून एकदा तरी किंवा जमेल तसे नित्य गुरुचरित्राचे वाचन करा. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे कलीचा प्रभाव पडत नाही. 2. नामस्मरण. कामात असताना, प्रवासात असताना सतत श्री गुरुदेव दत्त किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव ओठावर असू द्या. हे नावच तुमचे संरक्षक कवच आहे. 3. अन्नदान आणि सेवा. आपल्या कमाईतील थोडासा भाग, अगदी 10 रुपये का होईना, भुकेलेल्यासाठी किंवा मुक्या प्राण्यांसाठी खर्च करा. दत्त महाराज भिकारी बनून तुमची परीक्षा घ्यायला कधीही येऊ शकतात. 4. गुरुवारचे व्रत किंवा दर्शन. आठवड्यातून एकदा दत्त मंदिरात जाऊन फक्त दर्शन घ्या आणि मनातील भार त्यांच्या चरणी अर्पण करा. लक्षात ठेवा, कलियुग कितीही वाईट असले तरी ते नामस्मरणासाठी सर्वात श्रेष्ठ युग आहे. इथे थोडीशी भक्तीही तुम्हाला मोक्ष देऊ शकते. भविष्यात काय होईल याची भीती बाळगण्यापेक्षा आज आपले कर्म शुद्ध ठेवणे आपल्या हातात आहे. दत्तात्रेयांचा आदेश स्पष्ट आहे की नीतीने वागा, प्रेमाने जगा आणि नामात ढंग रहा. ज्यांनी हे सूत्र ओळखले त्यांच्यासाठी कलियुग सुद्धा सत्ययुग बनून जाईल. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? हे भविष्य आणि हे उपाय ऐकून तुमच्या मनात काय विचार आले? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमची एक लाईक मला अशीच धार्मिक आणि गहन माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि हो, जाताना कमेंट बॉक्समध्ये श्रीकृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा. आपल्या हक्काच्या NH मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. भेटूया लवकरच एका नवीन आणि अद्भुत कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि भक्तीमध्ये रहा. धन्यवाद.